आपण पाहतो की पुणे विमानतळावरून आत्ता काही वेळापूर्वी राहुल गांधी जे आहेत ते दिशेने गेले। वंदे मातरम का कांग्रेस ने कोई विरोध किया नहीं है। जो लोग विरोध करते थे वो आज वंदे मातरम के बारे में उतना ही जो आज अपनापन दिखा रहे वो अंग्रेज के ज़माने में अगर वो करते तो मुझे लगता है कि इनकी बात तो भारत की जनता मानती, लेकिन आज वो दिखावे के लिए वंदे मातरम की बात कर रहे हैं। जो 12 साल में नरेंद्र मोदी जी के फेलियर को छुपाने के लिए वंदे मातरम जो सामने ला रहे हैं, तो मुझे लगता है कि वंदे मातरम का विरोध तो कोई नहीं करेगा। तो वंदे मातरम के बारे में इन लोगों को क्या है, जो जंतर मंतर पे इनको सबक दिया जैन जी ने, उसके डर के वजह से वंदे मातरम की बात कर रहे हैं। तो मुझे लगता है कि वंदे मातरम पे राजनीति नहीं हो सकती और वंदे मातरम पे राजनीति करने वाले लोग ये ऊंचेपन का काय बोलले, रिॲक्शन काय होती राहुल गांधींनी काय सांगितलं रिॲक्शन काय होती पुण्यामध्ये लँड झाल्यानंतर ज्या पद्धतीने सगळे चर्चा सुरू आहेत, मोठे पोलिसांनी पत्र दिले 30 नियमांचं, या नियम हे सगळे नियम फॉलो करायचे आहेत त्यांना। बघा, महाराष्ट्रात आणि त्याच्यात ते पुण्यात आल्यानंतर पुणे हे शहर हे ऐतिहासिक आहे। हे खऱ्या अर्थानं या देशाच्या लोकशाहीला नेतृत्व करणारं हे शहर राहिलेलं आहे। मग बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, शाहूंचा विचार असेल, फुल्यांचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचाही विचार असेल, तर या पुण्यातूनच आहे। त्यामुळे पुण्यात आल्यानंतर त्यांना एक वेगळी प्रेरणा येते, स्फूर्ती येते आणि अशा पुण्यात आल्यानंतर त्यांचा आनंद दुगणित होतो। त्यामुळे मला असं वाटतं की ज्या काही घडामोडी झाल्या त्याचा आता समाचार ते त्यांच्या कार्यक्रमात घेतील। हे सगळं सांगणार का तुम्ही राहुल गांधींना जे काय घडलं, काय गेले 2-4 दिवस, ते सांगणार आहात का तुम्ही? त्यांना माहिती झाली सगळी गोष्ट, बरं। त्याच्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी अवगत आहेत। शेरेटन हॉटेलला तुमची बैठक देखील घेतणार आहे राहुल गांधी, अशी माहिती आहे। शेरेटनला कुठली बैठक होणार नाही। आता ज्या कॉलेजमध्ये ज्या ग्राउंडमध्ये कार्यक्रम आहे तिथं आम्ही सगळेजण भेटणार आहोत। नाना, राहुल गांधी आज गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात आले नव्हते, म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी ते येत होते प्रचाराला वगैरे, पण विद्यार्थ्यांशी संवाद साधताय। जेनजीचं आंदोलन पार पडलं, राहुल गांधी 400 छात्रों की गूंज देशभरात करणार आहेत। पुण्यातल्या कार्यक्रमाचं आजचं वैशिष्ट्य काय असेल? हे सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे, त्यांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी काय केलं याला काही वेगळं सांगायची गरज नाही, पण ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचं सरकार मुलींचं शिक्षणच संपवायला निघाले, गरिबांच्या मुलामुलींचं शिक्षण संपवायला निघाले, त्यामुळे पुण्यातलं आज राहुलजीचं आगमन या सगळ्या विचारावर प्रकाश टाकणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी राहुलजींचा हा कार्यक्रम एक देशाला संदेश देणारा ठरेल। इतर राज्यांपेक्षा पुण्यातला कार्यक्रम हा वेगळा बिलकुल मी सांगितलं की हे लक्षवेधनाला राहणार आहे आणि याच्यातला मोठा संदेश देशभरात जाणार आहे। थँक्यू।